हे आपल्या निर्मल सेवा परिवारातील सर्वांच्या लाडक्या अलका आजी. आज त्यांना 74 वर्ष पूर्ण होऊन 75व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले आहे. आणि त्या निमित्ताने बघा त्या कशा छान नटल्या आहेत. आणि त्यांना भेटण्यासाठी हा सर्व परिवार गोळा झाला आहे. अलका आजीच्या बहिणीला त्यांनी सांगितलं होतं आजचा वाढदिवस माझा साजरा करायचा, पण त्या काही पनवेलवरनं काही पावसामुळं येऊ शकल्या नाही. तर त्या थोड्या नाराज झाल्या होत्या, पण आम्ही सांगितलं त्यांना की नेहमीप्रमाणे आपण वाढदिवस साजरा करायचा. बघा काही लोकांना चालताही येत नाही, तरीही या आमच्या 97 वर्षाच्या आजी इथं येऊन आपल्या अलका आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी त्या इथे आलेल्या आहे. आणि बघा किती आनंदी आहे. ह्या आपल्या कल्याणीताई सर्वांची मनापासून सेवा करतात. हे आपले नाना. असा हा आपला सर्व निर्मल सेवाचा परिवार आजीचा वाढदिवस करण्यासाठी आम्ही इथे सर्व गोळा झाले आहोत. आलेली आहे. आमच्या सगळ्यांचा हात म्हणजे आमचं सगळ्यांचं प्रेम आजीसाठी करून त्यांचा वाढदिवस अगदी आनंदात साजरा करणार आहोत. इथे करतो आम्ही सगळेजण मिळून. शुभेच्छा, लक्ष लक्ष शुभेच्छा. राहिलेलं आयुष्य तुम्हाला असं सुख समाधान आनंदाचं आणि आरोग्यमय जावो. आतापर्यंत ज्या ऊर्जेने तुम्ही आश्रमामध्ये सर्वांची सेवा करताय तशीच सेवा तुमच्याकडनं परमेश्वर करत राहू, म्हणजे तुमच्या हातून घडत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या आमच्या राधा आंटी खास केरळहून आजींना शुभेच्छा देण्यासाठी आल्या. सबका कहना है एक आपसे भगवान से दुआ करती हूँ आप खुशी रह दीजिए, मुस्कुराते रह दीजिए. हेल्थी. या आमच्या मोदी आजी सध्या आजारी असतानाही आजीला ओवाळण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी खास आले आहे. या कुटुंबातील सर्वांचे एकमेकावर खूप प्रेम आहे. निर्मल सेवा हे आश्रम नसून एक घर आहे. या घरामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाची काळजी घेतो. सर्वांनी गाणे म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे केक कापून सर्वांनी शुभेच्छा दिल्या. आजीने फरमाईश केली माझे बागेमध्ये फोटो काढा. मग आपण छान छान पोजमध्ये त्यांचे फोटोही काढले. मग तेवढ्यात जेवणाची वेळ झाली म्हणून सर्वजण जेवणाच्या हॉलमध्ये गोळा झाले. ज्यांना चालता येत होते ते गेले. ज्यांना चालता येत नाही व्यवस्थित त्यांनाही एकमेकाला मदत करून सर्वजण जेवणाच्या हॉलमध्ये गोळा झाले. रोज आपण ज्यांना चालता येत नाही त्यांना जागेवर जेवण देत असतो, पण आज आजीच्या वाढदिवसानिमित्त छान असा बेत केला होता. त्यामुळे आज आपण ठरवले आज सर्वजण एकत्रच भोजन करायचे. म्हणून सर्वांनी ज्यांना इच्छा होती त्या सर्वांना आपण खाली घेऊन आलो होतो. अशा प्रकारे अलका आजीचा वाढदिवस अतिशय हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला.